लोकसभेत पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर. पेपर फुटी विरोधी विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद तपास, विशेष जलदगती न्यायालयात सुनावणी आणि कठोर शिक्षेसह दंडाची तरतूद. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन ही हिंसा किंवा द्वेष भावना नव्हती, तर ती तरुणांच्या भावनांची तीव्र अभिव्यक्ती होती. त्याचा आदर करावा असं सांगत राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर सरकारचं सडेतोड उत्तर. विधायक सूचना करण्याऐवजी असंबद्ध बोलून राजकारण केल्याचा आरोप. नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान राज्यात पोलिसांनी अत्यंत संयमानं परिस्थिती हाताळली. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यसभेत राष्ट्रगौरव अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर. वंदे मातरमचा हेतुपुरस्सर अपमान करणं आता शिक्षेस पात्र. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामांवर AI आणि जिओ टॅगिंग मार्फत ठेवली जाणार नजर. विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी नगरविकास विभागाचा निर्णय. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 17,000 शेतकऱ्यांच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण. कर्जमाफीची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. राज्य शासनाचा यंदाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कारासाठी सलीम खान यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात आजपासून 31 जुलै दरम्यान विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी